लिहिली जाईल. त्या लिपीत विरामचिन्ह नव्हती, म्हणून आपण जे बोलतो त्यावेळी आपली बोलणे ऐकणाऱ्याला अचूकपणे अर्थबोध होण्यासाठी आपण कुठे व किती वेळ थांबायचे आणि कोणत्या शब्दावर जोर द्यायचा याच्यासाठी विरामचिन्हाचा उपयोग होतो. तर चला मग माझ्या विरामचिन्हाच्या परिवाराची ओळख करून घेऊ. नाकावरती स्वल्पविरामी शोभेतवनच मोरणी, मी स्वल्पविराम वाक्यात थोडे थांबायचे असल्यास. अरे असं कसं झालं? कानाकानापत्री मला गुलाबी तुझी कामिनी. मी आहे दंडचिन्ह. कवितेत किंवा अभंगाच्या शेवटी येणारा जो चिन्ह असतो त्याला दंड असे म्हणतात. उदाहरण अभावाचे घरात धुंगारा शब्द झोपीचे वाक्य चकचक तिकडे तिकडे लग्न. नमस्कार, मी जाते. उदाहरण तू काय करत आहेस? उद्गारवाचिक चिन्ह. उद्गाराचा दोन्ही छंद नक्की कमलेला. नमस्कार, मी उद्गारवाचिक चिन्ह. आपल्या मनातील उकळत होणारे भाव व्यक्त करण्याचे असल्यास उद्गारवाचिक चिन्ह दिले जाते. उदाहरण बापरे इतका मोठा साप. अवतरणाच्या बटा म्हणून वर्धावती चेहऱ्याला नमस्कार, मी अवतरण चिन्ह. वाक्यातील एखाद्या शब्दाचा विशेष महत्त्व द्यायचा असल्यास त्या शब्दाला एकेरी अवतरण चिन्ह दिले जाते. बोलणाऱ्याच्या तोंडी शब्द लिहायचे असल्यास त्या शब्दाला नमस्कार प्रश्न. मी आहे प्रश्न. एखाद्या वाक्यात आपल्याला प्रश्न विचारायचे असतात आपण प्रश्न चिन्ह दिले जाते. उदाहरणार्थ तू कुठे जात आहेस? तुझं नाव काय आहे? तू किती आहेस? इत्यादी. काना गुंजून मला पूर्वी पुसलामी. नमस्कार, मी आहे दंड. कविता, ओवी किंवा अभंगाच्या शेवटी लागणाऱ्या चिन्हाला दंड असे म्हणतात. उदाहरण मी पेल दोघे गाऊ पोहतात. धन्यवाद. नमस्कार, मी अगोदर वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचे असल्यास